5 विधानसभा मतदारसंघापैकी भारतीय जनता पार्टीला 2 जागा ह्या कोणत्याही परिस्थितीत मिळाल्या पाहिजेत आणि जे आमचे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते आम्हाला मिळावेत अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडे आणि केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे। 2 जागा नेमक्या ज्या पारंपरिक आहेत त्या तुम्ही नाव घेणार नाही। पारंपरिक मध्ये आता एक जागा रत्नागिरीची राहते आणि एक गुहागरची राहते। रत्नागिरीमध्ये तुमच्या मित्रपक्षातलेच आमदार आहेत तो विद्यमान मंत्री आहेत, त्यांच्या बाबतीत कसा निर्णय होणार? ज्या पारंपरिक जागा आहेत त्या आम्ही मागितल्या आहेत, वरती निर्णय घ्यायचा प्रश्न आमच्या केंद्रातला नेतृत्व करेल, व्यवस्थित तडजोड करतो। जर समजा ह्या जागा सोडल्या गेल्या नाही तर आपला वेगळा काय 5 पैकी एकही जागा सुटली नाही तर आम्ही चव्हाण साहेबांना विनंती केलेली आहे की आपण आपल्या मित्रपक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत करूया आणि मैत्रीपूर्ण लढतीकरता आमची तयारी सुरू झालेली आहे। जर समजा भविष्यात युती झाली नाही तर काय तरी तर 100% तयार होतो आम्ही। दावा म्हणजे लढायलाच लागणार आम्हाला युती झाली नाही तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।